नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राशीन येथील करमाळा रोड येथे महात्मा ज्योतिबा फुले चौक असा नामफलक लावण्यात आला होता. मात्र रविवारी रात्री काही समाजकंटकांनी नामफलकाची विटंबना करीत मोडतोड केली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथे महात्मा ज्योतिबा फुले चौक या नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन अहिल्यानगर OBC VJNT संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, ज्येष्ठ नेते अभय अगरकर, उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, शेंडीचे सरपंच प्रयागाताई लोंढे, 12 बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड, माळी महासंघाचे अध्यक्ष भूषण भुजबळ, समता परिषदेचे रामदास फुले, बाबासाहेब सानप, काका शेळके, किरण बोर्डे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर रासकर, पंडितराव खरपुडे, प्रकाश इवळे, खामकर, रेणुका पुंड, रोहिणी बनकर, कल्याणी गाडळकर, अश्विनी दळवी आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी कर्जत राशीन मध्ये जी घटना घडली, महात्मा फुले यांचे फलकाचे जे काय नासधूस केली आणि अवमान केला, या संदर्भात आज माननीय SP साहेबांना निवेदन या शहरामधील जिल्ह्यामधील वेगवेगळ्या संघटना, OBC VJNT जनमोर्चा, 12 बलुतेदार संघटना, माळी महासंघ आणि समता परिषद या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सर्व एकत्र येऊन आज या ठिकाणी निवेदन देऊन SP साहेबांना मागणी केली का जी झालेली घटना, या घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन या समाजकंटकावरती कठोर कारवाई करावी. कारण महात्मा फुले कुठल्या एका समाजाचे नव्हते. महात्मा फुले आतापर्यंत इतिहासात अशी पहिली घटना आहे की महात्मा फुल्यांबाबत असे गैरसमज पसरवण्यात आले. या संदर्भात सर्व समाजाच्या वतीने, सर्व संघटनेच्या वतीने, सर्व जमलेल्या समाज बांधवाच्या वतीने आम्ही ही मागणी करतो का या घटनेची गंभीरतेने दखल घेतली नाही तर यापुढं याचा परिणाम पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. म्हणून लगेच जर याची दक्षता घेतली तर ही घटना पुढं इतर त्याचा लोण पांगणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी जमलेलो आहेत. या ठिकाणी सर्वजण आता आम्ही निवेदन देऊन सर्वप्रथम राशीन येथे जी घटना झाली त्या घटनेचा आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी निषेध करतो. ज्या पद्धतीनं काही समाजकंटकांनी रात्रीची वेळ साधून अंधारामध्ये कुणी नसताना त्या ठिकाणी महात्मा फुलेंचा फलक उतरण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला तो निषेधात्मक आहे. अशा प्रकारे कुठल्याही समाजकंटकांनी असं करू नये. तुम्हाला करायचं तर दिवसा करा, आम्ही पण जसंच तसं उत्तर द्यायला तयार आहोत. अशा कुठल्याही महापुरुषांचं, आपण महाराष्ट्रात राहतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, असं रात्रीच्या अंधारामध्ये असं कृत्य करण्यापेक्षा तुम्ही दिवसा करा, जसंच तसं उत्तर तुम्हाला मिळेल. परंतु पुढील काळामध्ये अशा प्रकारे जर केविलवाना प्रयत्न करण्याचा कुठल्याही समाजकंटकांनी प्रयत्न केला तर जसंच तसं उत्तर देण्यात येईल. आज आम्ही जो कर्जतला प्रकार घडलाय, क्रांतीज्योती महात्मा फुलेंचा फलक तोडण्यात आलेला आहे, त्या संदर्भात माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. त्यामध्ये विषय असा आहे की महानगरपालिके तिथल्या ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे आणि त्यांनी नाव दिलेलं आहे त्या चौकाला आणि काही लोकांनी तिथं तो बोर्ड तोडलेला आहे. आमचं तर म्हणणं आहे की त्यांच्यावर कारवाई हे पोलीस करणारच आहे, पण वाद होऊ नये त्या हिशोबाने आम्ही त्या दृष्टीने जिल्हा पोलीस आपले कलबुर्गी साहेब, त्याचप्रमाणे अशी DYSP अमोल भारती साहेब यांनीची भेट घेतली. आमचं म्हणणं आहे की छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जो ठराव झालेला आहे ग्रामपंचायत त्याप्रमाणे त्यांचं नाव जे कुठेही रस्त्याला अडथळा न होता PWDचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने मिळून त्या ठिकाणी परत पूर्ववत लावा होता फलक आणि त्याचं नामकरण करण्यात यावं, आमची ही मागणी केलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.